वर्षांना बघून काहीच येऊ नका गाईस. हाय गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आजपासून शॉपिंग स्टार्ट झालेले ना. आम्ही सगळे चाललो शॉपिंग करायला. कुठं चालले आहोत? दादरला. तर आता आपली पब्लिक जी आहे आतमध्ये तयार होत आहे. म्हणजे अर्धी निघल्यान पण अर्धी येतात थोडा तयारी करतात. जाता जाता पण आउटफिट चेंज होतंय. हॅलो हॅलो वेगवेगळं कपडा घालून येतील वाटतं. लय पाय दुखतान डेंजर. तरी पण चाललो आम्ही. पाय हात झोप तर कम्प्लीट पण नाही डोलं तर बघ भाई. कारण का 2-3 दिवस आला आम्ही नुसतं लेट झोपताव लेट उठताव. कारण का आता पालखी पण होती मध्ये, तर तो ब्लॉग पण लवकर येईल. नवरीबाई आधीच धमकी देऊन नेतय. काय तर चला जाऊया आपण तुला दादरला. असा हात कर. भेटूया ट्रेन मध्ये. तर गाईज आता आम्ही पोहोचलो स्टेशन वरती. मॅट लावून बघा सगळे बसल्याने तर. आणि ज्योतीची मम्मी गेले तिकीट काढायला, तर आम्ही तिचा वेट करतो. पांडी पनवेलची ट्रेन पण आलेली आहे. बॅकग्राऊंडशी जाताना तिचं पास तू फास्ट नाही ना. 5ची ट्रेन कसं फास्ट करू मी? रोज फास्ट कर आपला. क्या बात करता है यार. आता आम्ही इथून जाणार आहोत कुर्लाशी दादर. बघू भेटतान का ना आपल्याला जे पाहिजे ते. ए प्रमोशन ब्रँड कार्ड. तर गाईज आता आम्ही पोचलो कुर्लाला. आणि इथं आम्ही थांबल्याव कारण का इथून आम्हाला दादरची ट्रेन पकडायची आहे आणि तिथून दादरला यायचं आहे. तर इथं आम्ही जस्ट असे बसल्यावर जस्ट येऊन सगळ्यांचा या बघा सोमवार मध्ये हाऊस झाली वाटतं सगळ्यांची. हा खतम. इथं स्टार्टिंग आहे शॉपिंगचा पहिला दिवस आहे भाई. यांचं तर आधीच मूड ऑफ झालंय. काय पाहिजे माझा डोका दुखायला भाई बसायला जागा नव्हती. तर इथं सगळं पॅकच असतं. तर त्यानं काय करायचं? मला पाणी पाहिजे. घे ना बॅगेने. काय आता ट्रेन आहे किंवा ट्रेन मध्ये बसून आम्ही तिथे स्टेशनला भेटतो तुम्हाला. चला बाय. तर गाईस आता आम्ही टॅक्सी मध्ये आणि आम्ही दादरला पोचलो, पण आम्ही शूट नाही केला कारण का थोडी गर्दी होती. तर आता आम्ही इथं सिग्नलला थांबलो. इथून आम्ही जाणार आहोत हिंदमाता मार्केटला. तिथं बघणार आहोत आम्ही काय भेटतंय का नाही. आणि इकडं सगळी पूर्ण चेंबा पाव झालेला आहे आमचा. पण आम्ही जात आहोत ॲडजस्टमेंट. आणि इथं गर्दी लेवल हाय. मंदिर आहे ना पुढे. काय माहिती मला पण नाही माहिती. पण आम्ही इथं आलतो सिद्धिविनायकचा ब्लॉग शाळेला बघितला असेल का नसेल काय माहिती. जर बघितला असेल नसेल बघितला तर बघून. तर दुकानात तर आहेच पण आपल्याच्या मार्केटचे तिथं थोडा भारी आहेत असं वाटतं. तर बघू. थोडीशी इथे ट्रॅफिक पण आहे. तर गाईच आता आम्ही एक जागेवर गेलतो, पण तिथं आम्हाला पटलेलं पण त्यात कलर बिलर काहीच नव्हतं. नुसतं ऑफ व्हाईटच होतं. आणि निष्ठाला तर काय 1 पीस घ्यायचे म्हणजे फ्रॉकमध्ये घ्यायचे. पण कुठे दिसले नाही मला. हा ना, अजूनपर्यंत काही दिसले नाही. पहिला खास काय आहेच नाही आणि प्राईस जास्त सांगतात. मग म्हणून आम्ही काय पुढं आता बघताव दुसरीकडं भेटतंय का नाही बघू. नाही तर मग पुढचा पुढं आहे काय पदरीमध्ये मस्त बघू ना. तिथं आता आम्ही दुसऱ्या दुकानात चालल्यावर तिथं बघू. पण अर्ध्या दुकानात आहे ना इथं
शूट करणं अलाउड नाहीये, तर जर होऊ शकला तर मी करेल, नाही तर मग नाही होऊ शकणार. हा तुला आवडली? नाही ना, असं नाही. पहिला तर नजर चला वाला आतमध्ये प्यार जाऊन नाही बघूया. झाला. तर गाईस आता आम्ही आहे ना बाहेर आल्याव आणि आम्हाला काही एवढं जसं पाहिजे ना तसं भेटतच नाही इथं. तर आमचा प्लॅन आहे का आता डायरेक्ट इथून घरी जायचा. इंस्टावरची ना बघून काहीच येऊ नका गाईज. काहीच रियालिटी तसं काहीच नाही इथं. जो दाखवत ना सगळं फेक आहे. येऊ नका. दादर विदरला नुसतं शॉप नुसतं यो आहे इथं, तो आहे हा इथं, ना. पण इथं आल्यावरती आहे ना जसं म्हणजे भारी वाटतच नाही काय. म्हणजे हाय जर तुम्हाला सगळं डल जर केलेलं वाटतं. नॉर्मल रेंज मध्ये पाहिजे असतील तर इथं येऊ शकते, पण असं भारी पाहिजे असं लग्न विग्नाला तर इथं येऊन काही फायदा नाही. चलच कोणचं लग्न असलं तर ठीक आहे, हा मग येऊ शकतो. तर गाईज आता आम्ही इथून घरी जाणार आहो. काहीतरी खाऊ आधी आणि मग डायरेक्ट घरी निघू, कारण का आता वाजल्या 2:13 आलतं ना, 2:13 आलतं. तर आता इथून घरी जाता आता आम्हाला 3:30 तर वाजतील पोचायला. मग तिथून आम्ही कामोट्यान जाणार आहो. एक दुकान आहे तिथं बघायला, कारण का आता काय ऑप्शनच नाही सगळ्याकडं. आपल्याला बघणंच आहे, जर नाही भेटत तर काय करायचं. आणि नित्या आणि निष्ठा येतात, त्या जरा तिकडे गेलत्या. आणि ज्योतीची मम्मी कुठे आहे? साड्या वगैरे. मग ठीक आहे निष्ठा या, साड्या बघायला येईल. जाऊया आपण थोडस खायला. जास्त खायला. मग काय डायरेक्ट जेवण का? डोसा आम्ही कपडे घ्यायला आलतो, घेतला, पण चीज बॉल घेतला. चीज बॉल घेऊन घरी चालल्या. कारण का भेटलंच नाही यार, काय करायचा. मग जो भेटला तो घेतलाय, जो आवडतो तो. आता रस्ता आपण रेअर आहोत ना, म्हणून आपल्याला कधी काही भेटत नाही. हा ना यार. आता कुठं चाललो आपण? घरी ना. हा घरी. मग टॅक्सी बघायचं आणि घरी सुटत. गाईज आम्ही लय टायमानंतर पोचलो घरी. काय आमचा बक्कासूर ब्लॉग बक्कासूर आता काय आलेलं माहितीये का? 2 बकऱ्या चालल्या पुढं. आता आम्ही सगळी बैलासारखे धावत होते म्हणून चाललेला. तर हे बैल नाही, हे घोडा आहे. एक आपल्या 5 चालतंय रॉणी घोडा. रॉनीच ना. हा, मला काय माहिती. हे 2 बकऱ्या नाही, मेंढ्या आहे या. एक सफेद आणि एक काळा. आमच्याकडे 2 घोडे आहेत. कोणता सफेद का काळा? रतला असताना ते तुम्हाला कुठला पाहिजे, सफेद का काळा? आणि म्हैस आहे. आता पाणी पिते म्हैस आमची. माझा टाकला म्हैस, तो स्वतःचा गेंडे पण टाकत. हा टाकल ना. गाईज आता आम्ही घरी चाललो चालत. भेटला तर काही नाही घेऊन, पण काय नाही आलो. आता उद्या जाऊ, जिथं जाऊ तो तुम्हाला पुढं बघायला भेटलच. तर पुढे ब्लॉग मध्ये थांबा, अजून पुढं असला तर असेल या ब्लॉग मध्ये. ब्लॉग बघून तेवढे व्हिडिओ करायचा तरच बघू पुढे यो continue होईल. एवढा बघल आधी किती होत आहे, मग पुढचा कंटिन्यू करू, नाही तर मग वेगळ्या पार्ट मध्ये येईल. ठीक आहे? हा ठीक आहे, फक्त बघा. हा चला. बैल चाललेले आहेत घरी त्यांच्या. अरे सॉरी या बैल नव्हत्या, मेंढ्या होत्या. ए मेंढ्या. ते करतो आम्ही. मस्ती मस्त. मध्ये करशाल. कमेंट मध्ये पॉझिटिव्ह ठेवा, पॉझिटिव्ह कमेंट. मस्ती चाललेली अशी टाइमपास, कन का सगळे आहे ना कंटाळलेली ट्रेन मध्ये. मस्ती पाहिजे जरा, किती सिरियस राहायचं. तर जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि या कमेंट बोलता या ब्लॉगला जास्तीत जास्त लाईक करा गाईस. कारण का जर तुम्ही नाही करत, जर तुम्ही लाईक करणार तर आम्हाला मोटिवेशन भेटणार का आपलं ब्लॉग लोकांना पटन. आणि आम्ही अजून फास्ट ब्लॉग बनवायची कोशिश करू. गाईज जसं मी बोललेलो का आम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत. तर आज आहे मंडे. नाही घेतली जागे. तर आज आम्ही चाललो कल्याणला. परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या
प्यारे प्यारे ब्लॉग मध्ये काय कट करा आणि थोडं- गाईज आता आम्ही चाललो इथून. तर गाईज आता आम्ही चाललो इथून कल्याणला. कशी जाणार आहे नित्य आपण? ओरिओ घेऊ का मी खायला? पण नाही माहिती. ए बॉटल घे ना. ट्रेनने चालल्यावर आम्ही हं? ट्रेनने चाललो आपण. सर्वात- तर चला जाऊया. ए, तर गाईज डायरेक्ट तर गाईज आता आम्ही दुकानात आहे. लय बाप्पा फक्त एकच दुकानात 2 घागरे पटले बस. तर काही आम्ही आता शॉपिंगला आलो. दाखवतो ना दादा. कल्याण केला रे कल्याण केला. तर गाईस आता आम्ही एक दुकानात येऊ. इथं व्हिडिओ काकाचा अलाउड आहे का नाही माहिती नाही, पण आम्ही काय करून काढतो. कामच नाही. तर गाईस आता आम्ही जुडिओला आलतो आणि जस्ट बाहेर निघलो. आम्ही एवढे लांब आलो कपडे घ्यायला, पण घेतला फक्त नित्तीचाच, कारण का बाकीच्या ना काही पटला नाही. नित्तीचा तर काम झालेला आहे, पण निष्ठा मी आणि छोटा राहिले. आता बघू, भेटला तर भेटला, नाही तर मग काय माहिती नाही, काय समजा नाही काय होईल पुढं. बघा हा ब्लॉग कंटिन्यूच आहे. आता आम्ही चाललो घरी, निघलो घरी जायला. आता बघू पुढं काय होत आहे तसा. सो तुम्हाला यायचं असेल तर इथं येऊ शकते. इथं आहेच पक्की दुकाना. The next day. तर गाईज आता आमची शॉपिंग फायनली झालेली आहे आणि नित्ती आणि माझ्या घागऱ्यावरती आम्हाला बॅग पण भेटले फ्री. त्या बॅग मध्ये बसून या वरातीला. हा बॅग मध्ये बसून बॅगच घेऊन येणार वरातीला. बॅग पण मॅचिंग, फायदा. घागरा पण ट्विनिंग आणि बॅग पण मॅचिंग. तर गाईज हा ब्लॉग इथंच संपतोय. तुम्हाला पटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत बाय बाय. स्टे ट्यून. This is for you, Didi. We love you. Yes. या साईडून टाक, या साईडून टाक. तू मेरा हुकुम का इक्का, तू ही मेरा गिरगिट का छक्का. मेरा दिन, तू मेरा जिन, मेरा दूल्हा, तेरे बिन